हॅलो एव्हरीवन, SK ब्लॉगमध्ये आज तुमचं परत स्वागत आहे। आणि हा आहे पार्ट 2 जम्मू टू कटरा। तर कटराला जाण्यासाठी हे दोघं टॅक्सी बघायला गेलेत आणि आम्ही इथे वाट बघत बसलेलो। तर त्यांच्या मागे बॅग घेऊन तर जाता येत नव्हतं, म्हणून आम्ही इथेच थांबलेलो। तर तुम्ही इथे बघू शकता रेल्वे स्टेशन जम्मूचं बाहेरचा व्ह्यू। आणि इथे सगळेच लोक वैष्णो देवीसाठी आणि इकडे फिरायला आलेले आहेत। आणि इथं खूप जास्त थंडी होती आणि आम्ही ऑलरेडी ट्रॅव्हलिंगमध्ये खूप थकलेलो। तर असं वाटत होतं की कधी रूमला जाऊ आणि कधी नाही। त्याचबरोबर त्रिशा पण चिडचिड करायला लागली होती, म्हणून मी तिला फिरवायला घेऊन गेलेले। तर थोडं तिला बरं वाटलं, तर आम्ही पण थोडं स्टेशन फिरून आलो। आणि इथे स्टेशनच्या जसं जम्मू स्टेशनच्या बाहेर आलो तिथे सगळे जम्मूचे पोलीस लोक होते। आणि इथे येऊन एवढं रिलॅक्स होतं ना, स्टेशनच्या बाहेर गर्दी असून सुद्धा गर्दी वाटत नव्हती। तुम्ही बघू शकता त्रिशाला पण थोडी मजा यायला लागली होती। स्टेशन से आप ये रोड से जाना, यहाँ से आपको टैक्सी जो है वो थोड़े कम रेट में मिल सकती है, क्योंकि ये थोड़ा आउटसाइड आता है। अगर आप ये रोड से जाते हो तो यहाँ पे टैक्सी वाले आपको ज़्यादा रेट बताएंगे। त्यानंतर आम्ही पोहोचलो टॅक्सी स्टँडला। तुम्ही बघू शकता हे आहे टॅक्सी स्टँड। इथे लाईटसुद्धा नाही आहे आणि निघालो आम्ही। बरंच लांब होतं स्टेशनपासून, तर आम्ही निघालो हळूहळू समोर। काल सायंकाळी जे आम्ही ट्रेनमध्ये बसलो, तर आज रात्र झाली आहे, साधारण 11 वाजले असतील। तर आम्ही खूप थकलो होतो। तर असं वाटत होतं कधी आम्ही हॉटेलला पोचू आणि कधी नाही। तर तुम्ही बघू शकता हे आहे टॅक्सी स्टँड। इथं ऑटो पण आहेत, तर तुम्हाला इथं बार्गेनिंग करावं लागेल। इथे आमची ऑलरेडी टॅक्सी बुक होती, तर इथे टॅक्सीवाल्याशी आमचं बोलणं चालू होतं। तुम्ही इथे बघू शकता बाहेरचा व्ह्यू आहे हा टॅक्सी स्टँडचा। पोलीस स्टेशन आहे तिथे, जम्मू का रेल्वे आपला पोलीस स्टेशन आहे, त्याच्याच अपोजिट साईडला आहे कॅब पार्किंग। इथं कॅबवाले खूप लुटतात, सो तुम्ही बार्गेनिंग करू शकता इथे। तर आम्ही गेली आहे, तर आम्हाला साधारण 1000 पर्यंत पडले। तर हे आमचे लगेच आहे, आता ते टाकून घेऊ। फायनली इथे आमच्या कॅब आलेली आहे, हे बघू शकता तुम्ही। आणि चला बसूया कॅबमध्ये। हे असं बसले आम्ही सगळे, निघालोय वैष्णवीला। आता आम्ही जाणार आहोत कुठे? सिटीचं नाव आहे कटरा। तर आता आम्ही जाणार आहोत कटऱ्यासाठी। आणि जास्त फॉग आलाय। 12 साल ये रूट पे सिर्फ। भैया आपका नाम क्या है भैया? मेरा पवन शर्मा। पवन शर्मा। क्या एक बार हाय बोल दो उनको, बोलो एक बार हाय बोल दो। हाय। ये पवन शर्मा जी हमारे साथ में है, जो हमें अभी कटरा लेके जा रहे हैं जम्मू तवी से। भैया सेफ लेके जाना हमें। हाँ, कोई टेंशन ना, आप टेंशन मत लो। चलो भाई, आपके और माता जी के भरोसे। सो फायनली आम्ही निघालोय जम्मू स्टेशनच्या बाहेर। तुम्ही इथे बघू शकता इथे कंटिन्यू कॅब चालू असतात आणि हा रस्ता बराच मोठा असल्यामुळे आपण डायरेक्ट भेटूया कटरामध्ये। तर तुम्ही इथे बघू शकता ही आहे जम्मू सिटी। तर आपण निघालो आहे कटऱ्याच्या रोडने। तर चला मग। तुम्ही पाहू शकता रस्त्यांनी गाड्याच गाड्या आहेत। तर गाड्यांचा काही इथे प्रॉब्लेम होणार नाही, इथे तुम्हाला मिळून जातील।
आणि ऑलरेडी आम्हाला खूप लेट झालं होतं म्हणून आम्ही जम्मूमध्ये काही थांबणार नाही आहोत. आम्ही डायरेक्ट कटरामध्ये जाऊन जेवण करणार आहोत. तर थांबणार नाही म्हटल्यावरती तर काही जास्त शूट इथे होणार नाही. बस हा जम्मूचा बाहेरचा तुम्ही व्ह्यू इथे बघू शकता. आणि जाताना आम्हाला हा टनल लागलेला आहे. हा जो टनल आहे नॅशनल हायवे आहे अथॉरिटी ऑफ इंडिया. आणि टनलच्या आतमध्ये गेल्या खूप जास्त लाईटिंग आणि खूप सुंदर असं दिसत होतं. वाव, म्हणजे मज्जाच आली होती. असं करता आम्हाला 2-3 टनल लागलेले होते आणि हे टनल बघून आमची सगळ्यांची झोप निघून गेली होती. कटरामध्ये पोचायला आम्हाला थोडासाच वेळ होता. साधारण 5-6 किलोमीटरच होतं. आणि दुरून तुम्ही बघू शकता ते माता वैष्णोदेवीचं मंदिर आहे. सो फायनली आम्ही पोचले कटरामध्ये. मला असं वाटलं होतं की हे माता वैष्णोदेवीचं मंदिर आहे तर म्हणून इथे जास्त देवाचं तुम्ही बघू शकाल. पण त्याचबरोबर इथे मॉल आहे, मल्टीप्लेक्स आहे, मोठे मोठे रेस्टॉरंट आहे. छान अशी सिटी होती ही. म्हणजे सगळंच काही इथे तुम्ही घेऊ शकता. मजाच आली. आणि आत्ता पोचले आम्ही पार्किंग एरियामध्ये. आमची कॅब इथे पार्किंग केली आणि ते बघा माता वैष्णोदेवीचं मंदिर. आणि इथे आम्ही कार पार्किंग करून हॉटेलला निघालोत. आणि हे बघू शकता, हे तुम्ही समोरच पूर्ण कटराचा मेन एरिया म्हणू शकता तुम्ही. आणि इथे चाललं आहे हॉटेलसाठी डिस्कशन की कुठलं हॉटेल घ्यायचं ते. आणि तुम्ही इथं आल्यावर तुम्हाला हॉटेलचं काही टेन्शन नाही आहे, कारण की इथं तुम्हाला खूप जास्त हॉटेल मिळतील. कमी रेटमध्ये पण आहे आणि जास्तीत जास्तमध्ये पण आहे, तुम्हाला हवं तसं. पण आम्हाला जास्त थांबायचं नव्हतं. आजची रात्र काढून डायरेक्ट आम्हाला मॉर्निंगला वैष्णोदेवीसाठी निघायचं होतं. तर हे आहे आमचं हॉटेल श्री साई बसेरा. तर आता आम्ही इथे आराम करून लगेच ठेवून निघू बाहेर जेवण करायला, कारण की खूप जास्त भूक लागली. तर बघा आता सामान आतमध्ये ठेवून देऊ. हे आहे आमचं हॉटेल. तर आता आम्ही जातो आहे आतमध्ये रूममध्ये आणि फ्रेश व्हायची फार गरज आहे. तर तुम्हाला त्याचबरोबर आमची रूम पण दाखवते. तर आम्ही होतो 2nd फ्लोअरला. टाडा, ही आहे आमची सिंपल रूम. त्यानंतर आम्ही रूममध्ये सामान ठेवून आम्ही आलो जेवण करायला. इकडे सगळेच हॉटेल तुम्हाला ओपन मिळतील 24 आवर. इथे तुम्हाला जेवायला भेटेल. तर आम्ही इथे आता जेवण मागवू. जे मिळालं ते, पण खूप जास्त भूक लागली आहे. बघूया काय भेटतंय. हे आहे मेनू कार्ड. राजस्थानी सैनी वैष्णो धाबा. आणि जेवण झाल्यानंतर आम्ही घेतला चहा, कारण की आम्ही आहोत चहाप्रेमी आणि चहाची तलब काही गेली नव्हती म्हणून आम्ही ते चहा घेतलो. तर हा आजचा आमचा दिवस इथंच संपतो आणि व्हिडिओ पण इथेच मी आता संपवते. भेटूया मग उद्या मॉर्निंगला वैष्णोदेवीच्या दर्शनाला, कारण की ऑलरेडी हा व्हिडिओ खूप मोठा झाला आहे. तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि काही जर वाटलं तर प्लीज मला कमेंट करा. थँक्यू फॉर वॉचिंग.